अडानी इलेक्ट्रिसिटीमधील 450 अधिकाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार. 1 सप्टेंबरपासून कामावरून कमी करण्याच्या हालचालींचा आरोप. आज आझाद मैदानात आंदोलन. अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडमधील 900 पैकी सुमारे 450 अधिकाऱ्यांना टप्प्याटप्प्याने कामावरून कमी करण्याची तयारी कंपनीकडून सुरू असल्याचा आरोप अदानी इलेक्ट्रिसिटी ऑफिसर्स असोसिएशनने केला आहे. या कथित कारवाईच्या निषेधार्थ अधिकाऱ्यांनी आज 25 ऑगस्ट रोजी आझाद मैदानात कुटुंबासहित लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित केले आहे. सरकारने या प्रकरणाची दखल घेऊन अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या वाचवाव्यात अशी मागणी संघटनेने केली आहे. मुंबई लिमिटेड जी मुंबई उपनगराला वीज वितरण करते, विजेचा पुरवठा करते. या कंपनीमध्ये 1250 ऑफिसर्स आहेत. त्यामध्ये 300 नवीन ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी आहे. म्हणजे एकंदरीत 900 जे अधिकारी आहेत, जे अनुभवी आहेत, त्यापैकी 450 लोकांना 450 अधिकाऱ्यांना कंपनीने अचानक बोलून तुम्हाला आता तुमच्यासाठी काम नाही, तुम्हाला आता घरी बसावं लागेल असं सांगून त्यांना दडपशाहीने प्रेशर टाकून 1 सप्टेंबरपासून घरी बसण्यास सांगितलं होतं. वास्तविक हे अधिकारी आहेत, या अधिकारी गेली 35 वर्ष, त्यातले काही 40 वर्ष हे कंपनीची मनापासून सेवा करतात. आणि ही कंपनी मोठी करण्यामध्ये ह्या अधिकाऱ्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आज ह्या अधिकाऱ्यांनी ह्या कंपनीचा भारतातली सगळ्यात नंबर 1 ची वीज वितरण करणारी कंपनी अशी आहे. या 2-3 वर्षामध्ये ह्या कंपनीने जवळजवळ 200 कोटीची रिकव्हरी केली आहे, जी कधी स्वप्नातही कंपनीने विचार केला नव्हता. कंपनीचा जो सिस्टीम लॉस आहे तो 12% होता, तो 4% वरती आणला. त्यामुळे करोडो रुपये कंपनीचा फायदा झाला. तरी इतकं असूनही ही कंपनी या अधिकाऱ्यांना काढून दादागिरी दहशतीच्या मार्गावरती व्हेंडर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्या निषेधार्थ, त्या अन्यायाविरुद्ध आझाद मैदान येथे आम्ही या अधिकाऱ्यांच्या कुटुंबासहित धरणं आंदोलनाचं आयोजन केलंय. सकाळी उद्या मंगळवार दिनांक 25 रोजी सकाळी 10 ते 6 वेळेत धरणं आंदोलन होणार आहे. एकूण संख्या किती लोकांची आहे? एकूण संख्या 300 ते 400च्या आसपास आहे. आणि हे आंदोलन नक्कीच 100% सक्सेस होणार आहे. ह्या आंदोलनामुळे कंपनीचं तर लक्ष वेधणार आहे, सरकारचंही लक्ष आणि जनतेचे लक्ष वेधणार आहे. कारण हे अनुभवी जर अधिकारी ह्या कंपनीतून निघून गेले तर मुंबई उपनगर कधी अंधारमय होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही निघताना तुमच्यावर जी कारवाई, म्हणजे तुम्हाला जे बोलून कंपनीने जे काय सांगितलेलं आहे ते तोंडी सांगितलं कायदेशीर कुठंतरी नाही, कायदेशीर त्यांनी कुठेच लेटर नाही दिलाय. ते देऊ शकत नाही कायदेशीरपणे, काढू शकत नाही. पण ते दडपशाहीच्या मार्गात हे काढायचा प्रयत्न करतात. आपण सांगतो का दादागिरीच्या बळावर असं काही गुंड वगैरे यांचे काय वापर करण्यात आला? नाही, गुंड असं नाही. ते असं सांगतात आहे, तुम्ही जर निघून नाही गेलात तर आम्ही तुमची भारतात कुठेही ट्रान्सफर करू, तुम्हाला तुमचे रजेचे पैसे देणार नाही, तुम्हाला डायरेक्ट काढून टाकण्यात येणार, जो फायदा काय आम्ही देतोय तेही देणार नाही, असं ते आपल्याला प्रेशराईज करतात.